ओम नमो नारायणाय. आज आपण योग सद्गुरू विचारधारामध्ये पाहायचं आहे प्रेम एक कला. प्रेमाचा 2 घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव. आयुष्याच्या या प्रवासात निखळ प्रेम करणारी नाती जोडणं ही एक कलाच आहे. पण ती नाती टिकवून ठेवणं म्हणजे एक साधनाच असते. लहानपणी प्रवासात झाडे पळत असल्याचा आभास आपल्याला व्हायचा. पुढे वय वाढत गेलं की सुखाच्या बाबतीतही तेच होतं. वास्तविक बघा, दोन्ही तिथंच असतात, फक्त आपण धावत असतो. धावण्याची शर्यतच जरूर त्यात कधी धरून ठेवावे लागतं, कधी हात निष्ठून जातात आणि मग लक्षात येतं तेव्हा उशीर झालेला असतो. पण एक मात्र खरं, आयुष्याचा प्रवास यालाच जीवन ऐसं नाव म्हटलंय. जीवनात नात्यांची गरज एकट्यालाच असून चालत नाही, ती दोघांनाही असावी लागते. म्हणजे जी नाती प्रेम करणारी असतात, आई वडील, भाऊ बहीण, प्रियसी, बायको, जे काय असेल ते, त्या दोघांनाही ती ओढ असली पाहिजे, तर ती नाती आणि ती प्रेमाची नाती. कारण प्रेमात भाळणं संपल्यावर उरतं ते बघा सांभाळणं. प्रेमातील हे सांभाळणं ज्याला जमलं ना, त्यालाच जीवन जगणं कळलं बघा. अशी दैवीय प्रेमळ नाती आता दुर्मिळ झाली आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर एक माझ्यावरती घडलेली एक गोष्ट सांगतो तुम्हाला. मी पूर्वी काही कामानिमित्त का बाहेर जाण्यासाठी बसमध्ये बसलो होतो. बस सुटणार होती, एवढ्यातच एक तरुण घाईघाई बसमध्ये शिरला आणि बसमध्ये काही जास्त गर्दी नव्हती. हातात गरजेपेक्षा अधिकच्या पिशव्या त्याच्या हातात होता. त्यात ते ताराबाळ त्याची उडली आणि ती थोपवताना त्याने काय केलं असेल तर बाजूच्या सीटवर पिशव्यासकट स्वतःला झोकून दिलं. सगळ्या पिशव्या सगळं टाकून. मग तर त्याच सीटवर अगोदरच एक बसलेले वृद्ध आजोबा होते. आता त्यांना अडचण होते का याची जराही विचार करण्याची क्षमता त्याने स्वतःमध्ये बाळगली नाही आणि नव्हे केलाही नाही. स्वतःच्या बाजूला आणि त्या वृद्ध आजोबाच्या अंगावर जाईल इतपत सीटवरच पिशव्या त्याने कोंबून टाकल्या. आता ते आजोबा अधिकच अंग चोरून निमूटपणे बाजूला सरकून बसले. त्याने आपले सांभाळलं स्वतःला, बाजूला बसले. इकडे बाजूच्या सीटवर बसून मीही तो सगळा प्रकार आतल्या आत चरपडत पाहत होतो. काय चाललंय, काय होतंय बघतोय मी. साधारण तासभराच्या प्रवासानंतर तो तरुण सामानासह एका थांब्यावर म्हणजे बस स्टॉपवर उतरून गेला. मात्र त्या वृद्ध आजोबाला आता मोकळी जागा मिळाली. थोडं ते सैल होऊन जरा रिलॅक्समध्ये बसले. झालेल्या त्रासाचा लवलेशही त्यांच्यावर आला नाही. सुरतुकलेल्या चेहऱ्यावर तो अजिबात कुठं मला दिसला सुद्धा नाही. न राहता मी त्या वृद्ध आजोबाला विचारलं. शेजारी जाऊन बसलो. आजोबा, तो माणूस त्रास होईल असा वागला. स्वतःचे सामान अक्षरशः तुमच्या अंगावर रचलं, टाकलं आणि जाताना साधे आभार मानण्याचेही सौजन्य दाखवलं नाही. तुम्ही एवढे का हे सहन केलं? चालत्या बसमधून खिडकीबाहेर पाहत त्या आजोबाने एक दीर्घ श्वास घेतला. क्षणभराने माझ्याकडे पाहिलं. चेहऱ्यावर समाधानाचे स्मित आणि नजरेत एक तृप्तीचा भाव बोलत होता. हलकेच माझ्याकडे बघत ते बोलू लागले. बघा, आपला प्रवास किती घडीचा आहे हो, किती वेळाचा आहे. निर्धारित थांबा आला की तो किंवा मी उतरून जाणारच होतो की नाही. आता बघा, तो अगोदर उतरून गेला. बघ, एवढ्या अल्प घडीच्या प्रवासात वाद कशाला. जमेल तेवढा प्रवास सुखाने
सामंजस्याने करायचा, त्यांचा दोघांनाही त्या त्रासाचा म्हणजे तो काय जो प्रवास असेल त्या दोघांनाही त्रास होणार नाही. आजोबा बोलत राहिल्यामुळे मी स्तब्ध होऊन शब्द मनात साठवत गेलो. बाळ, ते म्हणले, जीवनाचा प्रवास देखील असाच आहे. आनंदाने आणि प्रेमाने करत आला पाहिजे, प्रेमाने करत गेलं पाहिजे. कोणताही प्रवास हा 2 घडीचाच असतो. मग तो कामानिमित्त असो, प्रेमानिमित्त असो अथवा जीवनाचा असो. प्रेम जीवन असतेच 2 घडीचे. जन्माच्या वेळी बघा, जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून या प्रवासाची सुरुवात होते आणि श्राद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर हा मिठाईचा प्रवास संपतो. बस हाच जीवनाचा गोडवा आणि त्याचं विशेष कधीच लक्षात घेत नाही. आपण बघा, ही सगळी मिठाई आपण आपल्यासाठी वाटलेली असते आणि जेव्हा जातो तेव्हा ती सुद्धा आपल्यासाठी असते. आपल्या साथ देणारी माणसं ही निराळी असतात, त्यांचं पिंडही निराळीच असतं. पण जेव्हा ती मिठाई वाटली जाते तेव्हा ती आपल्याला खाता येते का? आणि जेव्हा आपण गेलेलो असतो ते आपल्या श्राद्धासाठी मिठाई तयार केली ती तर आपल्याला खाता येते का? पण आपला गोडवा त्या लोकांच्या मध्ये आपण दिलेला असतो, पण त्याची चव आपल्याला घेता येत नाही. या दोन्ही वेळी आपण त्या मिठाईचा स्वाद चाखू शकलो नाही. मग मधल्या काळात येणारे कडू गोड क्षण त्याचा सारखाच आनंद घेत जगता आलं पाहिजे. अनेक माणसं भेटतात या प्रवासात. त्या प्रत्येकाचे विचार, स्वभाव, आवडीनिवडी अगदी भिन्न भिन्न असतात. त्यातली काही अपरिहार्य माणसं म्हणून जोडली जातात. त्यात आपले घरगुत असतील, नातलग असतील, मित्र असतील, काही कसलीही नाती नसताना सुद्धा सहज भेटली तरी ती एक मनात घर करणारी असतात. आणि कधी कधी जवळची माणसे सुद्धा साथ सोडून जातात. त्यासाठी कारणच हवं असं काही नसतं. साथ देणारी माणसं निराळीच असतात, त्यांचा पिंड निराळाच असतो. आपण नेहमी लक्षात ठेवावं, अशी साथ देणारी माणसं कारण सांगत नाहीत आणि कारण सांगणारी कधीही आपल्याला साथ देत नाहीत. जीवन असं विविध अंगाने समृद्ध होतं आणि ते होत असतं. ते जेवढं वाट्याला येईल तेवढं आनंदाने जगून घ्यावं. म्हणजे कोणी सामानाचे असो किंवा विचाराचे असो. ओझे लादले तरी त्याचा त्रास होत नाही. म्हणजे काय म्हणतोय की सामानाचं ओझं असेल किंवा विचाराचं ओझं असेल, त्याचा त्रास आपल्याला होणार नाही. आयुष्याच्या या प्रवासात निखळ प्रेम करणारी नाती जोडणं ही सुद्धा एक कला आहे. पण ती नातं टिकवून ठेवणं म्हणजे एक साधनाच आहे. मी वरती प्रमाणे हे सांगितलेच. रस्ता मागे पडत होता. आजोबा कधी माझ्याकडे बघत तर कधी खिडकीतून मागे वळणाऱ्या झाडाकडे. खिडकीतून दिसेल तेवढे आभाळ नजरेच्या कवेत घेत होते. थोडा वेळ स्तब्धतेत गेला. ते कसल्या तरी विचारात गढून गेले असावेत. काय बोलावे म्हणून मीही शब्दाला शब्द जोडण्याची धडपड करत होतो. त्याने माझ्याकडे पाहिल्यावर मी बोलायला सुरुवात केली. बघा ना आजोबा, आपल्या लहानपणी प्रवासात झाडे पळत असल्याचा भास व्हायचा. पुढे वय वाढत गेलं की सुखाच्या बाबतीतही तेच होतं. वास्तविक दोन्ही तिथंच होते, जाग्यावरच होते. फक्त आपण धावत असतो, झाडं जाग्यावरच. पण आपण त्या झाडाला वाटतं, आपण बघताना वाटतं होतं की आपण धावतोय. धावण्याची शर्यत जणू त्यात कधी कधी धरून ठेवावे असे हात
निष्ठून जातात आणि लक्षात येतं तेव्हा याला उशीर झालेला असतो. पण एक मात्र खरं आहे, जीवनात नात्यांची गरज एकट्याला असून चालत नाही, ती दोघांनाही असावी लागते. कारण प्रेमात भाळणं संपलं की उरतं ते आपलं सांभाळणं. हे सांभाळणं ज्याला जमलं त्यालाच जीवन जगण्याचं कळलं. असं बोलणं किती वेळ सुरू राहिलं असतं काय माहित. बसचा तोपर्यंत बसचा शेवटचा थांबा आला. दोघंही खाली उतरलो. 2 पावले चालत पुढे आलो आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. अचानक झालेल्या प्रकाराने ते क्षणभर गोंधळून गेले. लगेच स्वतःला त्याने सावरलं आणि दाटल्या स्वरात ते म्हणाले, अशी नाती दुर्मिळ झाली आहेत हो. मीही उत्तरादाखल पुटपुटलं, आजोबा, ज्याच्या पायावर डोकं टेकावं असे पाय देखील दुर्लभ आहेत हो. दोघांच्या वाटा वेगळ्या दिशेने जाणाऱ्या, आपापली वाट चालता चालता आकृत्या धुसर होईपर्यंत दोघंही पुन्हा पुन्हा मागे वळून परस्परांना निरोपित राहिलो आणि पुढंच म्हणतो की 2 घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव. म्हणजेच हेच ते प्रेममय जीवन. यालाच मी परत म्हणतो की यालाच प्रेममय जीवन ऐसे नाव. याच्यात प्रेम असेल तर आपला डाव शेवटपर्यंत प्रेममय होतो आणि याच प्रेममयाचा शेवट जर चांगला झाला तर आयुष्य, भावी आयुष्य सुखदायक बनतं, नाती सुखदायक बनतात आणि आपलं जाणंपणसुद्धा सुखदायक होतं. कोणीही आयुष्याचं गणित मांडून आलेलं नसतो. प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं असतंच. परंतु आपण म्हणतोच ना, 2 घडीचा प्रेमाचा डाव आहे. तो प्रेमानंच पुढे घेऊन गेलं तर ते प्रेममय जीवन आयुष्यभर आपल्या नावाशी जोडलं जाईल आणि आपण म्हणेल, अरे हा माणूस किती छान आणि किती चांगला होता. आणि यासाठी आपण म्हणतो, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. यासाठी प्रेम हे कायम आपल्यासोबत असलं पाहिजे. धन्यवाद. ओम नमो नारायणाय.